एकनाथ शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्स मध्ये एक नवा ट्विस्ट आलेला आहे। ज्या ताजलँड्स हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेने त्यांचे नगरसेवक ठेवलेत त्याच ठिकाणी आज संजय राऊत जेवायला जाणार आहेत। कोंडलेल्यांशी संपर्क करण्याची अनेक साधनं आहेत असंही पुढे जाऊन संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आता पुढे काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर ताजलँड्स हॉटेलमध्ये एकनाथ शिंदेने ज्या ठिकाणी नगरसेवक ठेवलेत तिथेच आता राऊत हे जेवायला जाणार आहेत। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताजलँड्स नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या या मुंबईमध्ये स्वतःच्या। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या बरं का, नाहीतर आज मी तिथे ताजलँड्समध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहोत तर आमच्यावर संशय घ्यायचे काहीतरी। याच्यातले नगरसेवक जे आहेत सगळे जे निवडून आलेले आहेत त्यातले बरेचसे नवीन चेहरे आहेत, ते मूळचे शिवसैनिकच आहेत। आणि जो शिवसैनिक असतो त्याच्या मनामध्ये मुंबईच्या संदर्भात एक वेगळी भावना आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, असं आमच्या लक्षात आलेलं आहे। आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी इतकी साधनं असतात संपर्काची, दळणवळणाची, संदेश देण्याची, त्यानुसार संदेश येतच असतात। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी ऋतिक गणकवार आहेत। ऋतिक, एकनाथ शिंदेंच्या या हॉटेल पॉलिटिक्समध्ये हा नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय, नेमकं काय घडतंय राज्याच्या राजकारणात? नक्कीच दीपाली, आपण बघतोय की महापालिकेच्या निवडणुका झाल्या काल आपण बघतोय की जे आकडे आलेले आहेत त्यामध्ये दोघांना समसमान आकडे आहे। फक्त महायुतीला जरी बहुमत मिळालेले असत, फक्त 4च्याच आकड्यांनी त्यांचं बहुमत हे पुढं असल्याचं पाहायला मिळतं। इकडे देखील कॅल्क्युलेशन काही प्रमाणात बसतं। आणि यंदा विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे मुंबईमध्ये शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी दोन्ही शिवसेनेची इच्छा आहे। त्यामुळेच या घडामोडी ज्या आहेत त्या बदलताना आपल्याला पाहायला मिळू शकतात, कारण की संजय राऊतांनी अशाच पद्धतीचे जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट तयार होतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरं तर एकनाथ शिंदे यांनी आपले नगरसेवक फुटू नयेत त्यामुळे कुठेतरी ताजलँड्स एंडमध्ये त्यांचे 29 नगरसेवक ठेवल्याची माहिती मिळते। आणि त्यानंतर त्याच हॉटेलमध्ये आज संजय राऊत म्हणलेत की आम्ही जेवायला जाणार आहोत। कालच तिकडे जेवायला जाणार होतो, मात्र काल न जाता आम्ही आज जेवायला जाणार असल्याचं वक्तव्य जे आहे ते त्यांनी केल्याचं पाहायला मिळतं आहे। काल देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं की मुंबईचा महापुरुष शिवसेनेचा व्हावा अशी आमची इच्छा आहे। आता बघू देवाच्या मनात काय आहे, त्यामुळे देखील कुठेतरी चर्चांना वाव उठलेली होती। आणि आज पुन्हा एकदा संजय राऊतांनी हे देखील वक्तव्य केलेलं आहे, देवाच्या मनात आहे ते तर मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा होईल। आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं की आज आम्ही या ठिकाणी ताजलँड्समध्ये जेवायला जाऊ शकतो। तसेच एकनाथ शिंदे वगळता जे सर्व शिवसैनिक आहेत त्यांच्या मनात शिवसेनेचाच महापौर व्हावा अशा पद्धतीची इच्छा आहे। साधारणतः दुपारच्या सुमारामध्ये संजय राऊत जे आहेत ते ताजलँड्सला जेवायला जातील। तसेच सायंकाळच्या वेळी अनिल परब देखील ताजलँड्सला जाणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत राज्यातल्या आता मुंबई महापालिकेमध्ये जी आकड्यांची जुळवाजुळव आहे ती ठाकरेंच्या सेनेकडून होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। संजय राऊत यांनी या ठिकाणी बोलताना असं देखील म्हटलेलं आहे की पडद्यामागं आमच्या हालचाली सुरू आहेत। काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं भ्रमणध्वनीवर या संदर्भातलं बोलणं झालेलं आहे, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। निश्चितच या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद ऋतिक या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।